लग्न जमवण्यासाठी मुलगी दाखवण्याचे आमिष दाखवून साताऱ्याच्या दोघा भावांना 1.5 लाख रुपयांना गंडवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी महिलेस तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदला आहे। या प्रकरणात तोतया पोलीस असल्याची बतावणी करून पैसे लाटणाऱ्याला बेड्या ठोकून पोलीस कोठडी मिळवली। याबाबत रोहिदास मुळीक वय 45 राहणार सासकल तालुका फलटण जिल्हा सातारा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दशरथ चव्हाण व क्षितिजा उर्फ संगीता क्षीरसागर राहणार सोलापूर यांच्यासह अशोक सामल वय 45 राहणार गांधीनगर या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे। दोन्ही एजंट फरार आहेत। अशोक सामल असे अटक केलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे। फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादी रोहिदास मुळीक यांचा भाऊ दत्तात्रय याच्या विवाहासाठी मुळीक कुटुंबीय मुलगी शोधात आहेत। या काळात त्यांना सोलापुरातील एजंट दशरथ चव्हाण व क्षितिजा क्षीरसागर यांच्याशी संपर्क झाला। त्यांनी मुलगी पाहण्यासाठी मुळीक बंधूंना बोलावले। मुलगी पाहण्यासाठी 1,10,000 रुपये फी व मुलीसाठी 18,000 रुपयांची साडी घ्यावी लागेल असे सांगितले। त्यानंतर मुळीक यांना 1 लाखांची रोकड, क्षितिजाला फोन पेद्वारे 10,000 रुपये आणि मुलीला लग्नात घालण्यासाठी साडीला 18,000 रुपये दिले। या घटनाक्रमाचे दत्तात्रय मुळीक यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण करून घेतल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे। अधिक तपास फौजदार विजय बनसोडे करीत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.